नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला फणसाच्या गऱ्याची भाजी बनवून दाखवते। आता मी अंदाज ठेवून घेते। हे पाणी ओतते अंदाज नेण्यासाठी। पाण्याला उकळ आले। आता ही मी धुवून घेतलेली डाळ त्याच्यात टाकते। ही मुगाची डाळ घेतली मी। हे मी कच्चे गरे घेतले ते आता मी कापून घेते। हे पुढचं असं काढून टाकायचं आणि आतली साल पण काढून टाकायची। फणसाच्या आतल्या बिया घ्यायच्या। या बिया नाही घेतलं तर भाजी चवीला लागत नाही एवढी बरोबर। गरं काढून झालेले असं त्याची लगेच भाजी बनवायची, नाहीतर मग भाजी ती कडू होते। नाहीतर तुम्ही फ्रीजमध्ये तर ठेवा, दुसऱ्या दिवशी करायची असेल तर। ते गरं कापून झाले। सोडून पण झाली। हे आता मी धुवून घेते। आता हे गरं धुवून झाले। आता हे मी शिजायला टाकते। आता हे मीठ टाकून घेते मी। हे हळद टाकून घेते। आता हे मी ढाकण मारून घेते। हे मी ओलं खोबरं घेतलंय। हे जिरं घेतलंय, ही मिरची, ही लसूण आणि हा कांदा, ही कोथिंबीर घेतली। यात मी मोडून टाकते। आता हे मी मिक्सरला लावून घेते। हे आता आपलं वाटप वाटून झालंय। आता आपली भाजी झालेली आहे। आता आपण ही उतरून घेऊया। हे आता मी वाटप टाकून घेते।
हे थोडंसं पाणी टाकून घेते. आता मी भाजीला फोडणी देते. आता मी तेल टाकून घेते. हा हिंग टाकून घेते. ही मोहरी टाकून घेते. ही लसूण टाकून घेते. आणि हा कढीपत्ता. आता ही भाजी टाकून घेते. मी ढाकण लावून घेते थोडं. आता आपली भाजी झालेली आहे. आता आपण उतरून घेऊया. फणसाच्या गऱ्याची गोडी भाजी तयार आहे.